पाल करणे पाखंड खंडन घ्यायची आम्हा करणे काम वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीरू वारकरी संप्रदायाच्या कलेशस्थानी विराजित असलेले देहू निवासी श्रीमंत तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज अशी जर ओळख या महाराष्ट्राच्या मातीला आणि या महाराष्ट्राच्या मातीवर जीवन जगणाऱ्या माणसांना जर करून द्यायची म्हटल्यावर तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू असणारे एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल 13 दिवस अन्न पाण्याचा एकही कण ग्रहण करता ज्याने आपली गाथा पाण्यावर तेवत ठेवली हे तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज असा प्रश्न या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणाला केला तर या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामधून त्या कणाकणाच्या स्पंदनामधून ते उत्तर तुम्हाला मिळतील. कोण तुकाराम महाराज, कोण तुकोबा आहे, कोण तुकाराम महाराज. तेव्हा ही महाराष्ट्राची माती तुम्हाला ओळख करून देईल. 100 पुरांचा बाप धृतराष्ट्र शेवट त्राहिमाम करत नेला. आपण ज्या तुकाराम महाराजांच्या घरी बसायला साधं पोतं सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही, पण त्या तुकोबाना केला जगाचा चालक मालक यावा ते तुकाबर आहे. आपल्या एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नदीतून दूध काढलं ते तुकोबर आहे. ज्याने आपल्या 65 लाखाची जहागिरी लोकांना फुकट वाटून दिली ते तुकोबर आहे. मात्र आजच्या अभंगातून तुकोबर आहे आपल्या पुढ्यामध्ये धर्म ठेवतात. विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं मला अधिक गरजेचं वाटतंय. थोड्या मोठ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुणे झालेल्या आपल्या या वारकुंडाळी नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे होऊ घातलेला सद्गुरू गौतमगिरी बाबा समाधी सोहळा आणि तदनंतर धर्मनाथ बीज उत्सवाच्या निमित्तानं श्री क्षेत्र वारकुंडाळी या ठिकाणी संगीतमय नवनाथ कथा त्याचबरोबर अखंड नाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन वर्ष 10व आणि या 10व्या वर्षातली पहिल्या दिवसाच्या कीर्तन क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी पामराकडे आली माझं परमभाग्य समजतो. ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवेचं आमंत्रण मिळालं त्याद्वारे आमचे उमनदादा असतील, ज्यांच्याकडे आजचं कीर्तन सेवेचं दातृत्व आहे कैलासवासी पुष्पाबाई आत्माराम बागुल यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शेखर आत्माराम पाटील यांच्याकडून, तदनंतर सायंकाळी ज्यांच्याकडे सुग्रास असं संत भोजन होतं त्या आदरणीय हरिभक्त परायण रतिलाल सुरजन माडी. कार्यक्रमाला सर्वगुण संपन्न करण्यासाठी महाराष्ट्रातली ही नामांकित मंडळी, खऱ्या अर्थानं या मंडळीला महाराष्ट्र ओळखतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंडळीचा आपल्या कलेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला या मंडळीचा परिचय आहे. त्यामध्ये असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण गुरुबंधू परमस्नेह परमादरणीय त्यांची मृदंगावर थाप पडावी आणि प्रत्येकाला काहीतरी वाटावं की आपणही नाचावं, आपणही गावं, आपणही काहीतरी म्हणावं अशी भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी आणि अशी भावना निर्माण करणारे आदरणीय श्री हरिभक्त परायण मृदंगाचार्य निंबा महाराज मालपूरकर. त्याचबरोबर कीर्तनकार हा होठाने बोलणारा असतो, पण आमचे निंबा महाराज हे बोटाने बोलणारे माणसं आहेत. काही ठिकाणी शब्दांची गरज नसते, भाव जर निर्माण करायचा असेल तर ते खऱ्या अर्थानं तो भाव, ते वातावरण, ती परिस्थिती, तो कालखंड आपल्या डोळ्यासमोर अशी वातावरण निर्माण करणारे आदरणीय निंबा महाराज असतील. त्याचबरोबर आमच्या परिसराचं वैभव आमचे गुरुबंधू उगवत नेतृत्व आदरणीय कल्पेश महाराज हर्षवीकर, त्याचबरोबर त्यांच्या साथीला आहेत हरिभक्त परायण भजन सम्राट वयोवृद्ध तपोवृद्ध, आमच्या सगळ्यांपेक्षा ते ज्ञानाने वयाने आपल्या अनुभवाने मोठे आदरणीय हरिभक्त परायण भोजराज महाराज चिमटावडकर, त्याचबरोबर महाराजांच्या बाजूला बसलेले आदरणीय ललित महाराज असतील. सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सुंदर अशी प्रतिकृती विनेकरी कसा असावा तर विनेकऱ्याच्या आचारसंहिता समजणारे हरिभक्त परायण संतोष महाराज वाडीबोकरकर. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत इतका गोड पद्धतीने पोहोचतोय. मी एवढा गोड बोलणारा नाहीये, पण हा आवाज गोड करणारे आमचे परमस्नेह परमादरणीय हरिभक्त परायण जितूदादा असतील. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोणाची नावं सुटली नाहीत ना? श्री सद्गुरू गौतमगिरी बाबाच्या दरबारामध्ये कीर्तन सेवेसाठी आज आपण उपस्थित आहोत. सगळी आमची भजनी मंडळ असेल, बाबांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन सप्ताहाचं आयोजन आहे आपल्या. आपण ज्या पर्वकाळावर सप्ताह करतोय त्या पर्वकाळाला काय म्हणतात? धर्मनाथ बीज. हे दोघेही शब्द आपल्या अभंगात आहेत. एक धर्मही आहे आणि बीजही आहे. त्याचं थोडं विश्लेषण आपण अभंगाच्या माध्यमातून करणार आहोत. विनोदाची अपेक्षा ठेवू नका, कारण विरोध करणारे दुसरे दिनेश महाराज तुमच्या भेटीला येणार आहेत. मी हा दिनेश महाराज नाही. ज्या तुकोबांनी या वारकरी संप्रदायासाठी फार मोठं मुलाचं योगदान दिलं. खरं तर 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या वाडवंटामध्ये 18 प्रकार जातीच्या सगळ्या साधू संतांना घेऊन महाराष्ट्रामध्ये भक्तीचं वादळ निर्माण केलं. पंढरपुराच्या वाडवंटामध्ये यारे यारे लहान थोर याती म्हणत्या नारीनं करावा विचार न लगे चिंता कवन असे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही, अशा सगळ्या वर्णातल्या लोकांना
ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका माडेमध्ये रोवलं आणि वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. खरं तर एक कालखंड असा होता ज्या वेळेस आपल्याला धोका हा मुस्लिमांकडून नव्हता, ज्यावेळेस हिंदू धर्माला धोका कुठल्या ख्रिश्चन धर्माकडून नव्हता. एक कालखंड असा होता आपल्या धर्माला धोका आपल्या धर्मातल्या माणसांकरवी होता. आणि त्याही कालखंडामध्ये अंधश्रद्धा, कुप्रथा, अनिष्ट चालीरीती, अनिष्ट परंपरा याच्यावर प्रहार करणारे, याच्यावर वार करणारे म्हणजेच वारकरी आणि त्या वारकरी संप्रदायाची स्थापना संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली. ज्या संप्रदायामध्ये कुठलीही अंधश्रद्धा शिवत नाही, ज्या संप्रदायामध्ये अंधश्रद्धेचा पुसटचीही कल्पना ज्या संप्रदायात नाही त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. अशा वारकरी संप्रदायाची निर्मिती संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असलेले देहुणीवासी श्रीमंत तुकोबाराय 16व्या शतकामध्ये एकीकडे निजामशाही आहे, एकीकडे कुतुबशाही, एकीकडे आदिलशहा, एकीकडे औरंगजेब, एकीकडे इंग्रज, एकीकडे डच, एकीकडे पोर्तुगीज, 6 शाया महाराष्ट्राच्या मातीमध्ये थया नसतायत. कोणता दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही. कुठला क्षण आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण असू शकतो सांगता येत नाही. पण आज तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे असं कानावर बातमी गेली की या महाराष्ट्राचा जाणता राजा आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित राहत होता. ते कीर्तन होतं श्री संत तुकाराम महाराजांचं. महाराष्ट्राचा जाणता राजा होता. बरं मला सांगा, ग्रामपंचायतला सदस्य मोठा की महाराष्ट्राचा राजा मोठा? मुख्यमंत्री नाही. बरं, मुख्यमंत्री फक्त 5 वर्षासाठी, तोही राजा नाहीये, लोकशाही आहे. तो आपला नोकर आहे, ही लोकशाही आहे. पण एक कालखंड असा होता 16व्या शतकामध्ये महाराष्ट्राचा बाप आहे. कुठल्या क्षणी आपल्यावर हल्ला होऊ शकतो, कुठल्या क्षणी कुठल्या सेकंदाला आपल्यावर आक्रमण होऊ शकतं सांगता येत नाही. पण तरी सुद्धा तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराज वेळात वेळ काढायचे आणि 2 तास 18 बकड जातीतल्या लोकांमध्ये मांडी लावून तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी शिवाजी महाराज बसत होते. या बाजूला का येणापूरला ऐका, शिवाजी महाराज होता, महाराष्ट्राचा राजा होता, तरी कीर्तनासाठी येत होता. आता साधा गावना गाव ग्रामपंचायतना पाणी सोडणारा सुद्धा कीर्तनाला येत. मी तुम्हाला गावना सांगत नाही, आम्हाला ठरेल वाक्य आहे. मग 2 तास झाले तुमच्या गावी येऊन, मला तुमच्या गावातलं काही माहिती नाही. साधा गाव मधला ग्रामपंचायतना पाणी सोडणारा सुद्धा कीर्तनाला येत, एवढा सुद्धा वेळ त्याच्याकडे नाही. पण महाराष्ट्राचा जाणता राजा तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी बसतो, वेळात वेळ काढतो, घोड्याना प्रवास करतो, तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी बसतो. मग महाराष्ट्राचा जाणता राजा होता, सिंहासन पाहिजे होतं का हो बाबा? सिंहासन पाहिजे होतं, खुर्ची पाहिजे होती. बरं, शिवाजी राजा तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकतोय, तेवढी ताकद तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असावी, तेवढी वैचारिकता तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असावी आणि तेवढी वैचारिक श्रीमंती तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असावी. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमच्या जीवीची जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव करू पूजा. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी राजांच्या भवानी तलवारीला धार होती तो कालखंड होता 16व्या शतकातला. मी अजून याच्या पुढे सांगतो. 16व्या शतकामध्ये त्या छत्रपती शिवाजी राजांनी 6 शाया ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुडवल्या, त्या भवानी तलवारीला जेवढी धार होती तेवढीच धार 16व्या शतकामध्ये एका महामानवाच्या, एका महापुरुषाच्या लेखणीला होती. आणि ती लेखणी होती तुकाराम महाराजांची. या जगामध्ये एक छोटासा विचार सांगतो. सगळ्यात जास्त धार कशाला आहे? लेखणीला आहे. तुमच्या विचारांना सगळ्यात जास्त धार आहे. ज्या वेळेस काठी काम करत नाही त्यावेळेस ती काठी टाकून द्यावी आणि भाला हातात घ्यावा. ज्या वेळेस तू भालाही काम करत नाही त्यावेळेस तो भाला टाकून द्यावा आणि तलवार हातात घ्यावी. ज्या वेळेस ती तलवारही काम करत नाही त्यावेळेस ती तलवार टाकून द्यावी आणि बंदूक हातात घ्यावी. आणि ज्या वेळेस बंदूकही काम करत नाही त्यावेळेस ती बंदूकही टाकून द्यावी आणि लेखणी हातात घ्यावी. कारण सगळ्यात जास्त धार कशाला आहे? लेखणीला आहे. सगळ्यात जास्त धार 16व्या शतकामध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या लेखणीला आहे. सगळ्यात जास्त धार तुकाराम महाराजांच्या वाणीला आहे, तुकाराम महाराजांच्या विचारांना आहे. त्या काळच्या धर्म वार्तांनी तुकाराम महाराजांना दिलेला त्रास, तुकाराम महाराजांनी त्यांच्यासोबत केलेला संघर्ष तुम्हाला इतर माणसांकरवी विरोध होत नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना, तुम्हाला जे लोक विरोधक वाटतात ना ते लोक तुमचे विरोधक नाही आहेत. तुमच्या अवतीभोवती असणारी लोक तुमचे विरोधक आहेत. तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या वापरात येणारी माणसं, तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या अवतीभोवती फिरणारी माणसं ही तुमची खरी विरोधक आहेत. कधी निरीक्षण करून बघा. माणसं जर ओळखायची असतील ना त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा, मग माणसं कळतात. आपल्याच माणसांनी गर्व असे का आम्ही हिंदू, हे स्वतःला हिंदू म्हणून घेणारे नाही. त्या काळात तुकाराम महाराजांना त्रास दिला. तुका म्हणे सत्य सांगे येवत राग येतील ते. राग आला तरी बेहतर, पण तुकाराम महाराज सांगतात आमचा स्वभाव असा आहे, आमच्या स्वभावात बसत नाही, आम्ही लोकांसमोर खरंच मांडू. राग आला तरी बेहतर, पण तुकाराम महाराज खरं बोलत राहिले. तुकाराम महाराज खरं बोलत राहिले म्हणून तुकाराम महाराजांच्या घरी बसायला साधं पोतं सुद्धा शिल्लक राहिलं आणि आम्ही लबाड बोलत राहिलो म्हणून कोटीच्या घरात तुकाराम महाराजांच्या एका अभंगात कीर्तन करणारे कोटीच्या घरात राहतात.
आणि ज्या तुकाराम महाराजांनी 4,500 अभंगाची गाथा लिहिली ते तुकाराम महाराज खरं बोलत राहिले, म्हणून त्या तुकाराम महाराजांच्या घरी बसायला साधं पोतो सुद्धा शिल्लक राहिलं. आणि त्याच तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणारे 2-2 तास गप्पा मारणारे, बोलता वाटे सोपे आणि करीनी करता टीर कापे, फक्त बोलण्याचं काम आहे पण स्वतः आचरणात आणण्याचं इतरा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. ह्या न्यायाने या अनुषंगाने फक्त गप्पा मारताना, फक्त बोलताना, फक्त लबाड्या मारताना त्याच कोटीच्या घरात 40-40 लाखाच्या गाडीत फिरणार आहेत. एक खरं बोलणारा आणि एक खोटं बोलणारा. मी एक सांगू, या जगात खरं बोलणारा माणूस लवकर संपतो. या जगातली उदाहरण बघा. ज्या लोकांची गरज आहे ती लोक राहत नाही आणि ज्या लोकांची गरज नाही ते 90 पार केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला गावातला सांगत नाही. शिवाजी महाराजांची लोकांना गरज आहे पण शिवाजीराजे 52व्या वर्षी या महाराष्ट्राचा निरोप घेतात. तुकाराम महाराजांची या महाराष्ट्राला गरज आहे पण तुकाराम महाराज वयाच्या 42व्या वर्षी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे पण संत ज्ञानेश्वर महाराज 21व्या वर्षी या जगाचा निरोप घेतात. पण ज्यांची गरज नाही ते मात्र 100 पाल केल्याशिवाय राहत. त्यांची गरज आहे या जगामध्ये खरं बोलणारा माणूस लवकर संपतो असं सांगायचं होतं मला. आणि तुकाराम महाराज खरं बोलत राहिले. स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्यांनी, स्वतःला उच्च विद्या विभूषित म्हणून घेणाऱ्यांनी, त्या धर्म मार्तंडांनी, त्या खलनिंदकांनी तुकाराम महाराजांना त्रास दिला. आपण तुकाराम महाराज खरं मांडत राहिले. वेदांचा तो अर्थ मासिक ठावा इराणी वाहवा भारवाता, वेद अमावरी दुसरा मग आम्ही त्याचा बाणाकंठी धरला. खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये बहुजन समाजाला, शूद्र जातीतल्या लोकांना कनिष्ठ मानण्यात येत होतं. मग अशाही प्रवर्गातल्या लोकांना विचारांचा न्याय देण्यासाठी, विचारांची समता देण्यासाठी आणि विचारांचं स्वातंत्र्य देण्यासाठी तुकाराम महाराज झटत राहिले. तुकाराम महाराज झटत राहिले आणि आपला खरा धर्म लोकांसमोर मांडत राहिले. अभंगाचा प्रथम चरण. आम्ही धर्म सांगायला आलो, आम्ही धर्म मांडायला आलो, आम्ही धर्म करायला आलो, आम्ही धर्माचं पालन करायला आलो, आम्ही धर्म अंगी करायला आलो, आम्ही धर्म अंगी बांधायला आलो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. या जगामध्ये चांगली माणसं कमी आणि पाखंडी माणसं जास्त भेटतात. या जगामध्ये खरी माणसं कमी आणि लबाड माणसं जास्त भेटतात. या जगामध्ये चांगली माणसं कमी आणि धूर्त माणसं जास्त भेटतात. काही माणसं धर्माची आव आणणारी असतात, काही माणसं साधूपणाचा आव आणणारी असतात, तर काही माणसं देवा धर्माचं आव आणणारी असतात. मग त्यांना तुकोबा आहे पाखंड म्हणतात. आव आणणाऱ्यांना करणे पाखंड खंडन. तुकोबा आहे आपल्या पुढे पर्याय ठेवतात की बाबानो, आपल्याला धर्म जिवंत ठेवायचा आहे, आपल्याला धर्म अबाधित ठेवायचा आहे, धर्म आपल्याला चिरंतन ठेवायचा आहे. मग आपल्याला खरं आणि खोटी ओळखावी लागतील, लबाड आणि खरे बोलणारे ओळखावे लागतील, धूर्त आणि चांगले ओळखावे लागतील. करणे पाखंड खंडन. मग आम्ही फक्त बोलण्यासाठी जन्माला आलेलो नाही, मग आम्ही फक्त भाषण देण्यासाठी जन्माला आलेलो नाही, मग आम्ही फक्त निवड कीर्तन करण्यासाठी जन्माला आलेलो नाही. तर तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आम्ही फक्त बोलण्यासाठी जन्माला आलेलो नाही, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आमच्या ऋषी महात्म्याने जे लिहून ठेवलं ते खरं असू शकतं, ते सत्यात असू शकतं, हे सांगण्यासाठी आमचा जन्म आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. जाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. आम्ही फक्त बोलण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून करण्यासाठी आमचा जन्म आहे. फक्त गप्पा मारण्यासाठी आमचा जन्म नाही तर प्रत्यक्ष कृतीतून आमचा धर्म आम्ही करून दाखवू. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. का मला धर्म कळत नाही? का तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये असा शब्द प्रपंच उभा करावा, एवढं शब्द सामर्थ्य उभं करावं आणि तुकाराम महाराजांनी धर्म सांगावा? म्हणजे त्या काळातही लोकांना धर्म कळत आणि गेली 400 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा लोकांना धर्म कळत. तुकोबांना माहिती होतं की किमान 400 वर्ष उलटल्यानंतर लोकांना धर्म कळणार नाही, लोकांना अधर्म कळणार नाही, लोकांना शास्त्र कळणार नाही, लोकांना शास्त्र कळणार नाही, लोक धर्माच्या विरुद्ध वागतील, लोक धर्माच्या
विरुद्ध वागतील, लोक अधर्मानं वागतील, म्हणून तुकाराम महाराजांनी हा शब्द प्रपंच उभा केला. धर्माचे पालन. लोकांना धर्म कळत नाही, आपल्या पोरांना धर्म कळत नाही, आपल्या पोरांना देव कळत नाही, आपल्या पोरांना देश कळत नाही. कितवीत जातो? हा, 9वीत. एक छोटासा प्रश्न विचारतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये वेद किती आहेत? राजे तुम्ही कॉफी बनवू नका ना, कितला डकायच्या तेले. हीच तर आपली पद्धत आहे. कोण कोणतं आहे? वा, बर. तुमच्या मला कोणी उत्तर देऊ शकेल? श्रीमद भगवद्गीता कुणी कुणाला सांगितली आणि कुठे सांगितली? सरळ आणि सोपा प्रश्न आहे. सांगता येईल? पण मुसलमानाचा 5 वर्षाचा पोरगा नमाज पढ़तो, त्याचा बाप त्याच्या डोक्यामध्ये गोल टोपी घालतो, त्याचं बोट पकडतो, मस्जिदमध्ये नेतो. बेटा, हे अपना अल्लाह है, हे अपनी नमाज है, हे अपना धर्म है, हे आपली कुरान है. त्याला समजावून सांगतो. 5 वर्षाच्या पोराला उर्दू येते आणि आपल्या 21 वर्षाच्या डंगऱ्याला माहिती नाही की आपला हिंदू धर्मग्रंथ कोणता आहे. तेच नाही, आपली ती 30 गत आहे. फक्त घोषणा द्यायच्या, जय श्रीराम, जय श्रीराम, गर्व से कम हिंदू आहे. म्हणजे इतरांना नाव ठेवण्यापूर्वी, इतरांना विरोध करण्यापूर्वी आपण किती पाण्यात आहोत आणि आपण किती कोणत्या मार्गक्रमणाने प्रवास करणारे आहोत हे एकदा निरीक्षण करून पाहिलं पाहिजे की खरंच आपल्याला धर्म कळतो का, खरंच आपल्याला धर्माबद्दल आपलं चांगलं ज्ञान आहे का. फारसं नसावं पण थोडं तरी असावं. धर्म तोंडाकडे काय झाकेली डोळी. आपल्याला धर्म कळत नाही. आपल्याला शिवाजीराजे माहिती नाहीत, आपल्याला संभाजीराजे माहिती नाही. शिवाजीराजे माहिती आहेत कुठपर्यंत? शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली, अफजल खानाचं पोट फाडलं, इथपर्यंत शिवाजीराजे ठाऊक आहेत. संभाजीराजे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. बरं, आपापसात बोलत असाल. आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला शिवाजीराजे, संभाजीराजे माहिती नाही. एक ऐराणीतला एक गोड विनोद आहे. आपल्या खानदेशातले एक जुने कीर्तनकार आहेत, मोतीराम बुवा चाळीसगावकर आहे. हे दृष्टांत सांगायचे. वैकुंठवासी. 20 वर्षापूर्वी आमना टाइमले, म्हणून वय 17 आहे. 20 वर्षा पहिले आमना टाइमले मराठी शाळा होती. झोपेल नाहीत ना तुम्ही? समजेल ना तुमले? 20 वर्षापूर्वी मराठी शाळेमध्ये आपल्या पोरांना आपली संस्कृती, आपली चालीरीती, आपल्या परंपरा, शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक शिक्षण, समाजामध्ये राहायचं कसं, वागायचं कसं, खऱ्या अर्थाने ती शाळा. आणि त्या शाळेमध्ये 4थीचा वर्ग, आणि त्या 4थीच्या वर्गामध्ये गुरुजी शिकवत होते. तो तास होता इतिहासना. आणि 4थीच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचं पाठ्यपुस्तक आहे, शिवछत्रपती नावाचं पाठ्यपुस्तक. शिवाजी महाराजांच्या नावाचं ते पाठ्यपुस्तक मुलांना शिकवलं जातं. योगायोग असा होता, मास्तर पुराणा शिकवतोय आणि अशामध्ये साहेबनी गाडी लागली. 20 वर्षापूर्वी ना वेळ. साहेबनी गाडी लागली, मास्तर शिकाड आणता. मास्तरने देखील ना साहेब होणार. मास्तर का बरा नाही, मास्तर हुशार होता. योगायोग त्या साहेबांनी त्या मास्तरांना प्रश्न केला, म्हणे गुरुजी तास कशाचा चालू आहे? म्हणे इतिहासाचा. काय शिकवताय? म्हणे शिवाजीराजांचा इतिहास पुराणा शिकवतोय. म्हणे असं? म्हणे विचारू प्रश्न पुराणा. मास्तर पडा काम फुटणार. म्हणे प्रश्न. मास्तरांना नाईलाज होता. म्हणे विचारा. साहेबांनी परत पुराणा प्रश्न विचारला. म्हणे पुराणा तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चालेल साहेब, विचारा प्रश्न. आणि साहेबांनी प्रश्न विचारला. म्हणे सांगा पुराणा, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? कोण सांगताय? कुणाला सांगताय? कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर. पण योगायोग असा होता, तो 20 वर्षापूर्वीचा कालखंड. त्यावेळेला मोबाईल होते आमना टाइमले, त्यावेळेस ना इंटरनेट होतं, आमना टाइमले ना सोशल मीडिया होती. त्यामुळे त्या 20 वर्षापूर्वी आमच्या काळात कुठलीही साधना नसल्यामुळे पुराणा उत्तर माहिती नाही. आणि योगायोग विषय असा होता, मास्तरांनी फक्त एवढंच शिकाळलं होतं की शहाजी महाराजनं आणि जिजाऊ महासाहेबांना फक्त लग्न व्हायला होतं. म्हणजे शिवाजी महाराजांना जन्मापर्यंत इतिहास जायला नव्हता. त्यामुळे पोरसली माहिती नाही की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे व्हायना. पोरसले सांगता येईल काय करू. मास्तरला प्रश्न पडणार, पुराणा उत्तर येणार नाही, कारण की आपण ते शिकवलेलं नाही.
म्हणजे करायचं कसं. पण मास्तर हुशार होता, सगळा वर्ग शांत, वर्गात कुणालाही उत्तर येत नाही. पुढच्या बेंचवर जेवढे हुशार विद्यार्थी बसतात, शिक्षकांनी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, सगळ्यांनी माना खाली टाकल्या, कुणी उत्तर द्यायला तयार नाही. पण मास्तर हुशार होता, 20 वर्षापूर्वी नव्हता. आणि पहिले ना मास्तर हुशार होता. साहेब पुढे होता आणि मास्तर मागे सरकना. तो जुना मास्तर, त्या मास्तरना कंबरले 10-12 किल्लेसना झुमका टांगला होता. साहेब पुढे सर होता, मास्तर असं 4 पावलं मागे सारखे घ्या. मास्तरना कंबरले होता 10-12 किल्लेस ना. त्या सगळं पुरं वर्धेका लागण्यात आपला मास्तर मागे पाऊल टाकेल ना, काय होय ना भाऊ. आणि तो मास्तर मागे सरकना, मागे सरकीशी 10-12 किल्ले सजून का फिरायला बोलत सांगा हे उत्तर काय. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, 10-12 किल्ले होतात आणि कोणतेही शब्द कसा झाला. शिवाजी महाराजांचा जन्म. पण त्या पोरं विचार करत म्हणजे एवढा मोठा शिवाजी महाराज आणि त्या शिवाजी महाराजांचा जन्म मास्तरना एवढ्याशा कंबरना किल्ले स्वर्गास काय होईल. त्या पुढं म्हणत मार खावायचं. मास्तरने नापास कर टाका तरी चाली पण उत्तर सांगा नाही. मास्तरने डिपार कर टाका चाली पण उत्तर सांगा नाही. पटी तिथला मार खायचं पण उत्तर सांगा ना, ऐकच काय शक्य. तो मास्तरले असं वाटतं की यदा कदाचित त्याचे कीर्तन मा, भजन मा, भाषण मा, प्रवचन मा कुठे ऐकेल होईल की शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला, शिवनेरी किल्ल्यांवर झाला. फक्त आठवण देण्यासाठी ना, असा अनुमान दे काढासाठी मास्तर दे काढे कंबरना किल्ल्या आणि पोरं म्हणत ऐकच काय शक्य. सगळा वर्ग शांत, वर्गात कुणालाच उत्तर येत नाही. जेवढे हुशार पोरं होते सगळे शांत, वर्गात उत्तर कुणालाच येत नाही. त्या वर्गामा सगळा शेवटला बेंचवर एक ढळबटेल होता, ज्याला काहीच येत नाही, ज्याला शाळा सुटेल बी समजेने, ज्याला शाळा भरेल बी समजेने, असा उढ. अहो वर्गाना शेवटला बेंचवर बटेल, तो विचार करे म्हणे कुठे वाचन गरज नाही, कुठे अभ्यास करा गरज नाही, सोपं उत्तर आहे म्हणे. शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे आतेपर्यंत आपला इतिहास आहे, आतेपर्यंत आपण कधी उत्तर दिलं नाही, आतेपर्यंत आपला झेंडा कधी आपण फडकावा आणि आज आपण आपला झेंडा फडकायचो. मन 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 विचार करे म्हणे सोपं उत्तर आहे, ते तिनं बोटवर करी आणि ढळणी बोटवर करा मास्तर लिहू फटाका फुटणार. तो म्हणे उत्तर काय देईल काही नाही, काही सांगता येत नाही. मास्तर घाबरायला लागणार. पण त्या साहेबांना आनंद झाला. म्हणजे वर्गात कुणालाच उत्तर येत नाही पण एकट्या पोराला उत्तर येतं. त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. कुणाला, साहेबांना. पण मास्तरला आनंदाने वय हा कोणता तोफना गोया फेकते सांगता येत. साहेब मास्तरला सांगायला लागेल म्हणे का हो मास्तर, वर्गात किती मुलं आहेत तुमच्या, कुणालाच उत्तर येत नाही पण एकट्या पोराच्या हातीवर. म्हणे हो. तो मास्तर मन 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 सांगे म्हणे अहो काहीच कामना नाही, अहो सारामा बी नाही आणि अहो पण नाही लाज. येणी बोटवर करा. साहेबांनी त्याला जवळ बोलवलं. सांग बेटा शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. अवधी किरांता मास्तरना कंबरना किल्ल्या. हिने सरळ सांग दिलं. म्हणे साहेब उत्तर इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला. कोठे वय ना माई मास्तर आले तेच सांगते ना त्यांनी, शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला. मास्तरला की थोडं बरं वाटलं. साहेबांना फार आनंद झाला. उत्तर अपुरं का वय ना पण दिनं. वर्गात उत्तर कुणालाच येत नाही. साहेबांनी त्याचं एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं. 100 रुपयाची नोट खिशातून काढली आणि त्याच्या हातात दिली. पाठीवर कौतुकाची शाबासकीची थाप मारली आणि त्या पोराचं कौतुक केलं, त्याचं गोड कौतुक केलं आणि त्याला शाबासकी दिली. आणि साहेब मास्तरला सांगायला लागला म्हणे मास्तर आतापर्यंत गणका शाळा देतात पण नियम असा आहे, ढ पोरं मागे बट्टस आणि हुशार पोरं पण तू ना शाळा उलटणी येणे. हाय बानट जत्रा मागे आपल्या आणि विधवाले पुढे बसाडा, महात्माले पुढे बसाडा. म्हणजे एवढा पुऱ्या हुशाराने हुशार मागे बसाडा, बाहुले पुढे बसाडा. यानं एवढं कौतुक, एवढं कौतुक. याला 100 रुपया नोट भेटली. त्याला एवढा आनंद व्हायना, एवढा आनंद व्हायना. आतापर्यंत त्याला 20 वर्षापूर्वी 100 रुपयाची नोट, आतापर्यंत रुपया भेटेल नव्हता. आतापर्यंत कौतुक साधं त्यानं कोणी करेल नव्हतं. तिला एवढा अहंकार होणार. अहो मास्तरना बरोबर घ्या, मास्तर मागे होता ना, मास्तरना समोर घ्या. मास्तरना समोर यांनी कॉलर टाईप करून म्हणे दे का मास्तर हाई आपल्या हवाय म्हणे. मास्तर म्हणे हो जाऊ दे, तर तुम्ही बिला असती म्हणे बिला असती जाकील मोठ 1.25 लाख जाय म्हणे दादा जाय. बस ना पुढला त्यांच्यावर. आता त्या साहेबने थांबायला पाहिजे होतं ना, पण साहेबने परत प्रश्न विचारा. म्हणे बाळा उत्तर बरोबर दिलास पण ते उत्तर आपलं नव्हतं. निम्मा महाराज शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यांवर झाला आता ते उत्तर सांग. त्यांनी उत्तर सांगितलं होतं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. त्यांनी उत्तर सांगितलं शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला.
म्हणे बाळा आता उत्तर पूर्ण कर, आता उत्तर सांग, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यांवर झाला? अहो म्हणे साहेब उत्तर सोपं आहे, शिवाजी महाराजांचा जन्म मास्तरांना कंबरना किल्ल्यावर झाला. आपल्याला धर्म कळत नाही, विनोदाचा भाग बजा करा. धर्म तोंडाकडे काय झाकेले डोळे, आपले डोळे झाकलेत की काय असा संभ्रम निर्माण होतो, कारण आपल्याला धर्म कळत नाही. आपल्याला आपले देव देश महापुरुष संत पुरुष शूरवीर क्रांतीवीर आपल्याला कळत नाही. स्वतः